जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज आहे गौरी आगमनाचा दिवस आणि या निमित्तानेच जगदंबा देवी संस्थांमध्ये सुद्धा गौरीचं आवाहन, आगमन आणि तिचं या ठिकाणी षोडशोपचारे पूजन करून नंतर तिची प्राणप्रतिष्ठा म्हणजेच त्या ठिकाणी तिची उभारणी करण्यात येणार आहे। तशी आमची तयारी सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। परंतु गौरीचं पूजन करत असताना बऱ्याच वेळेला किंवा बहुतांशी पुजारी किंवा पुरोहित हे आपल्याला मिळत नाहीत। त्याचं कारण असं की बऱ्याच पुरोहितांच्या किंवा पुजारी वर्गाच्या घरी सुद्धा गौरी आवाहन होत असतं। त्यामुळे स्वतःच्या घरचं गौरी पूजन सोडून पुजारी सहसा यजमानांची त्या ठिकाणी असणारी पूजा स्वीकारत नाही। मग अशा वेळेला अनेक बारीक बारीक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात आणि जे त्यातल्या त्यात नवखे असतात, म्हणजे ज्यांनी सुरुवातीलाच गौरी बसवलेल्या असतात किंवा त्यांची सुरुवातीची काही वर्ष असतात, ते मात्र त्या ठिकाणी अचंबित होतात। ते यासाठी की गौरीला षोडशोपचारे पूजन नेमकं कसं करायचं। षोडशोपचारे म्हणजे जसं की आपण वैदिक परंपरेनुसार किंवा पुराणोक्त परंपरेनुसार 16 प्रकारच्या उपचारांनी देवाला त्या ठिकाणी आपण पूजन करत असतो। 16 प्रकारचे त्यांना भोग देत असतो, म्हणजे 16 प्रकारचे त्याला उपचार म्हटलं जातं। तर हे 16 उपचार म्हणजे षोडशोपचारे पूजन गौरीच्या मुखवट्यांचं कसं करावं, कारण ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनलेले असतात। याशिवाय त्यांना अंघोळ घालता येत नाही, त्यांच्यावर पंचामृताने अभिषेक करता येत नाही, त्यांना त्या ठिकाणी आपल्याला दही, दूध, मध इत्यादी पदार्थ लावता येत नाही। मग नेमकं त्यांचं पूजन करायचं कसं हे आपण A to Z म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सुरुवातीला आपण गौरी बाहेरून घरामध्ये कशा आणायच्या हे दाखवूया आणि त्यानंतर त्यांचं षोडशोपचारे पूजन करायची सोपी पद्धत, तेही मुखवटे न बिघडता, ही कशी करायची ते सुद्धा बघूया। चला तर आता आपण गौरीचं त्या ठिकाणी आगमन घरामध्ये कसं करायचं हे बघत आहोत। तर हे आगमनाची विशिष्ट अशी पद्धत आहे की तुमच्या घरच्या त्या ठिकाणी असणाऱ्या प्रांगणामधून, म्हणजेच त्याला आपण अंगण म्हणूया, स्वतःच्या अंगणामधून जिथे तुळस ठेवलेली असेल या तुळशी वृंदावनापासून वाजत गाजत त्यांना घरामध्ये घ्यायचं असतं। तर या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे आमचं आणि ह्या तुळशी वृंदावनाच्या समोरच आपण इथे गणपती आणि गौरींचे हे मुखवटे मांडून घेतलेले आहे। आता या ठिकाणी काही जण म्हणतील की असे मुखवटे आम्ही आतापर्यंत बघितलेच नाहीत। त्याचं कारण असं की मी मागेही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जगदंबा देवी संस्थांमध्ये ज्या महालक्ष्मी म्हणजेच गौरी उभ्या राहतात, या गौरी मुळामध्ये जगदंबा स्वरूप आहे। म्हणजेच त्यामध्ये पितळी मुखवटा हा तुळजापूरच्या भवानीचा, तर बाकीचे शेंद्री मुखवटे हे माहूरगडची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी यांचं प्रतिकात्मक स्वरूप आहे। त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी शेंद्राचा मान आहे। या मुखवट्यांना त्या ठिकाणी ओला शेंदूर 3 दिवस आधीपासून पाजण्यात येतो आणि तिसऱ्या दिवशी त्यांची स्थापना करण्यात येते। तर या ठिकाणी आता आपण त्यांना निमंत्रण देऊन मग आपण घरामध्ये नेणार आहोत। सर्वात प्रथम आपण गणपतीला हळद आणि कुंकू वाहून इतर देवी देवतांना सुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं आहे। घरातील कुमारिका मुली किंवा बहुतांशी घरच्या लक्ष्मीने म्हणजेच सुनेने करायचा असतो। आता काही ठिकाणी ज्या वेळेला गौरी घरामध्ये घेतल्या जातात तर त्या ठिकाणी कुंकवाने हातांचे पंजे सुद्धा म्हणजे छापे सुद्धा मारले जातात। परंतु आमच्या घरी ही प्रथा नसल्यामुळे आम्ही काही कुंकाचे छापे वगैरे मारत नाही। फक्त या ठिकाणी बघा, जिथून आपण गौरी घरात नेणार आहोत तिथून ते आपल्या मखरापर्यंत म्हणजे आरासीपर्यंत अशी लक्ष्मीची पावलं छाप्यांनी कोरली जातात। त्यांच्यावरती हळद आणि कुंकू, म्हणजेच काय तर हळदी कुंकाच्या सोन्याच्या पावलाने गौर घरात आली, महालक्ष्मी घरात आली, अशी त्यामागची आख्यायिका असते। आता हळद कुंकू अर्पण करून झालेलं आहे। यानंतर या सर्व देवांना आपण निमंत्रण देऊन घरामध्ये येण्याची विनंती करणार आहोत। मुळामध्ये गणपती बाप्पा तर पहिलेच घरामध्ये बसलेला असतो, परंतु हा आमचा महालक्ष्मी म्हणजेच गौरी सोबतचा दुसरा गणपती बाप्पा आहे, जो महालक्ष्म्यांच्या साहित्यात ठेवलेला असतो। तर आता आपण तिथे त्यांच्या समोर 2 विड्याची पानं, त्यावरती 1 सुपारी, त्याच्यावरती अक्षदा आणि हळद कुंकू असा त्यांना मान देऊन घेणार आहोत। आणि हे सर्व ठेवत असताना महालक्ष्मीला म्हणजेच गौरीला आणि गणपतीला आपण घरामध्ये येऊन आसनस्थ व्हा, त्या ठिकाणी सिंहासन धारण करा अशी विनंती सुद्धा करायची असते।
जाऊ दे आता अशोक गणपती बाप्पा मोर. कंटिन्यू करतो चार जण तू इथे येऊ रे चल अशा पद्धतीनुसार वाजत गाजत आपण गौरी महालक्ष्मीला घरामध्ये घेतलेलं आहे. त्यांना आता आपण मूळ स्थानापासून थोडंसं बाजूला ठेवूया. त्यांची त्या ठिकाणी असणारी षोडशोपचारे पूजा कशी करायची हे आता आपण सविस्तरपणे बघूया आणि नंतर आपण त्यांना ह्या उभ्या असणाऱ्या कोठीवरती म्हणजेच कोथळ्यांवरती, आता हल्ली फायबरच्या बॉडीज आहेत परंतु जुन्या काळामध्ये लोखंडाच्या कोथळ्या राहायच्या, त्यावरती आपण विराजमान करणार आहोत. आता षोडशोपचारे पूजन कसं करायचं हे आपण सविस्तरपणे बघूया. चला तर मग या ठिकाणी आपण आता गौरीचं षोडशोपचारे पूजन करणार आहोत. त्यासाठी साहित्य काय घेतलं हे एकदा आपण दाखवून देऊया. तसं षोडशोपचाराचं साहित्य सर्वसाधारणच असतं तरी सुद्धा दाखवून देतो. या ठिकाणी आपण घेतलेलं आहे शुद्ध पाणी घेतलेलं आहे अभिषेकासाठी. त्याबरोबरच हे पंचामृत तयार केलेलं आहे. पंचामृत म्हणजे पंच प्रकारचे अमृत, ज्यामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर, ज्या आयुर्वेदानुसार आपल्या शरीरासाठी सुद्धा उत्तम सांगितलेलं आहे आणि जे आपल्यासाठी उत्तम तेच आपण भगवंताला अर्पण करत असतो, त्यामुळे हे पंचामृत आहे. त्यासोबतच या ठिकाणी काही सुट्टे पानाचे विड्याची पानं घेतलेली आहेत. आपण गणपतीसाठी ह्या दुर्वा घेतलेल्या आहे. त्याबरोबरच मी पानांचा विडा सुद्धा तयार करून घेतलेला आहे. याला तांबूळ असं म्हटलं जातं. या पानाच्या विड्यामध्ये सुपारी, काथ, चुना, त्याबरोबरच बडीशेप आणि खडीसाखर आणि वरतून त्याला खोवलेली लवंग, अशा पद्धतीनुसार याला त्रयोदश गुणी विडा असं म्हणतात. त्याच्यामध्ये खरं पाहता 13 प्रकारचे पदार्थ टाकले गेले पाहिजे, परंतु सर्वसाधारणपणे देवपूजेला असा विडा चालतो. या ठिकाणी अक्षदा सुद्धा घेतलेले आहे, म्हणजे तांदूळ घेतलेले आहे. देवाला धूप देण्यासाठी अगरबत्त्या म्हणजेच धूपबत्त्या घेतलेल्या आहे. या ठिकाणी पंचारती लावून घेतलेली आहे. इकडे हळद कुंकू आहेच, एक दिवा सुद्धा आपण प्रज्वलित करून घेतलेला आहे. काही सुट्टी फुलं घेतलेली आहे. जगदंबेला म्हणजेच गौरी महालक्ष्मीला नैवेद्य म्हणून या ठिकाणी काही मिठाईचे पदार्थ घेतले आहे. मोतीचूरचे लाडू आहे, चकली आहे, गाठी शेव आहे, मसाला शेव आहे. या ठिकाणी नैमित्तिक पूजेची आपली काही पात्र आहे. जसं या ठिकाणी पितळी ताम्हण आहे.
या पितळी ताम्हणामध्ये आपण या ठिकाणी सप्तशृंगी माता, रेणुका माता आणि तुळजाभवानी मातेचा मूर्ती ठेवून घेतलेला आहे. गणपतीचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी सुपारी ठेवत आहोत. आता या ठिकाणचा उद्देश असा की मी जसं म्हटलं, आपल्या मनामध्ये एक चिंता असते की जर आम्ही अभिषेकाचे सर्व विधी मूळ मूर्तीवरती केले तर मूळ मूर्तीला क्षती पोहोचू शकते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे भग्न पाहू शकतात, ते खराब होऊ शकतात, त्यांचा रंग सुद्धा जातो. अशा वेळेला हे सर्व उपचार आपण अशा छोट्या मूर्त्यांवरती कराव्या आणि ह्या मूर्त्या सुद्धा आपण गौरीच्या मुखवट्याशी ठेवू शकतो. आता आपल्या दैनंदिन घरी इथे जगदंबेचं स्वरूप असल्यामुळे मी सप्तशृंगी रेणुका मातेच्या मूर्त्या ठेवल्या. तुम्ही त्या ठिकाणी गौरी महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून अशा 2 सुपाऱ्या ठेवायच्या. म्हणजे गणपतीचं प्रतीक म्हणून 1 सुपारी आणि ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी यांचं प्रतीक म्हणून 1 सुपारी, अशा आपण एकूण 3 सुपाऱ्या त्या ठिकाणी ठेवल्या आणि त्यांच्यावर सर्व उपचार केले तरी चालतात. आणि ज्या वेळेला आपण स्थापना करणार आहोत गौरींची, तेव्हा त्यांच्या मुखवट्याच्या आतमध्ये आपण ह्या सुपाऱ्या ठेवू शकतो किंवा त्या ज्या उभ्या गौरी आहे त्यांच्या पायाशी सुद्धा आपण त्यांच्या साडीच्या मिरीमध्ये किंवा पातळामध्ये लपवून सुद्धा ह्या सुपाऱ्या ठेवू शकतो. थोडक्यात त्यांच्या सानिध्यामध्ये ह्या सुपाऱ्या ठेवून द्यायच्या, कारण हिच्यावरती सर्व ते उपचार झालेले असतात. अशी ही आपली सोपी युक्ती आहे जी आपण या ठिकाणी वापरणार आहोत. त्याबरोबरच पूजेचं दैनंदिन साहित्य म्हणजे इथे फुलपात्र आहे, पळी आहे जी आपल्याला लागते, संधीची पळी, घंटी आहे आणि शंख आहे. अशा पद्धतीनुसार सर्व साहित्य घेतलं. आता आपण थेट या पूजेची सुरुवात करणार आहोत. गौरी आणि गणपती असा जोड शब्द असतो, म्हणजे गौरीच्या सोबतच गणपती येतो. त्यामुळे इथे सुद्धा सर्वात प्रथम मान हा गणपती बाप्पाचाच आहे. सुरुवातीला आपण गणपतीचे सर्व विधी आणि त्यानंतर जगदंबाचे विधी असे करत असतो. परंतु इथे मी काय करणार आहे की गौरी आणि गणपतीचे विधी एकत्रच करणार आहे. आपण या पूजेला आता या ठिकाणी सुरुवात करूया. सुरुवातीला 3 वेळेला आपल्याला आचमन करायचं असतं. आचमन म्हणजे काय, तर घशाला कोरडेपणा पडू नये आणि कोरडेपणा पडल्यामुळे मंत्र उच्चारणामुळे कुठलाही खंड होऊ नये किंवा मंत्राचं उच्चारण चुकीचं होऊ नये, यासाठी घशाला ओलावा देण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करून 3 वेळेला पाणी प्राशन केलं जातं. याला आचमन असं म्हणतात. आचमन म्हणजे पिणे. तर हे आचमन करण्यासाठी, पिण्यासाठी धर्मशास्त्राने आपल्याला गोकर्ण मुद्रा करावी असं सांगितलं आहे. तर उजव्या हाताची आपण या ठिकाणी गोकर्ण मुद्रा करून घेणार आहोत आणि या गोकर्ण मुद्रेमधून आपण 3 वेळेला आचमन करून हे पाणी पिणार आहोत. आणि त्याच्या सुरुवातीला भगवंताचं स्मरण सुद्धा करूया. ओम केशवाय नमः. दुसऱ्यांदाही पाणी प्यायचं आहे. ओम माधवाय नमः. तिसऱ्यांदा सुद्धा पाणी प्यायचं म्हणजे आचमन करायचं आहे. ओम नारायणाय नमः. चौथ्या वेळेला हातावरून पाणी खाली सोडायचं आहे, मग थोडक्यात हात धुवून घ्यायचा आहे. ओम गोविंदाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम विष्णवे नमः. श्रीकृष्णाय नमः. सर्वदेवमयं जगत विष्णुमयं जगत. ओम नमो भगवते वासुदेवाय. खरं पाहता 24 नावं घेतली जातात, परंतु इथे मी जी काही सुचली ती 2-3 नावच या ठिकाणी भगवंताची म्हणजे भगवान विष्णूंची घेतली. यानंतर आपण या ठिकाणी संकल्प करून घेणार आहोत. संकल्प करण्यासाठी मी पळी घेतलेली आहे, हळदी कुंकाचं द्या. आणि या पळीमध्ये मी या ठिकाणी थोडंसं हळद आणि याबरोबरच थोडंसं कुंकू एकत्र करून यामध्ये थोड्याशा अक्षता टाकून घेत आहे. यामध्ये 1 फुलाची पाकळी सुद्धा आपण टाकूया आणि हा जो संकल्प आहे हा बोलून आपण तो अर्पण करूया. ओम आद्य मम सर्वेषां कुटुंबीयानां सकलसुखप्राप्त्यर्थं श्रीज्येष्ठा कनिष्ठा गौरी स्वरूपे श्री जगदंबा तुळजा भवानी जगदंबा रेणुका जगदंबा सप्तशृंगी षोडशोपचारे पूजन करिष्यते. यानंतर मी हा संकल्प म्हणजे ते पळीतलं पाणी या ठिकाणी ओतून देत आहे आणि अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आपण संकल्प करून घेतलेला आहे. यानंतर आता आपण जसं घरी कुठलाही पाहुणा आला की त्या पाहुण्याला सर्वात प्रथम बसायला आसन देतो, त्यानंतर त्या पाहुण्याचे पाय धुतो. असेच सर्व विधी या ठिकाणी आपल्याला करायचे असतात. परंतु हे विधी सुरुवातीला गणपती स्वरूपी ह्या सुपारीवरती आणि त्यानंतर जगदंबेच्या ह्या मूर्तीवर म्हणजेच विग्रहावरती आपण करणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगितलं घरी करत असताना तुम्ही याच्याऐवजी भरडा सुपारी ठेवून त्याच्यावरती हे उपचार करायचे आहेत. चला तर मग
सर्वात प्रथम आपण त्यांना आवाहन करूया. ओम श्री महागणाधिपतये नमः. जगदंबा देवे नमः. आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी. म्हणजे आवाहन करण्यासाठी आपण त्यांना अक्षता वाहून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण त्यांना आसन सुद्धा देणार आहोत. ओम श्री महागणाधिपतये नमः. श्री जगदंबा देवे नमः. आसनार्थे अक्षतान समर्पयामी. सुरुवातीला गणपतीला आणि नंतर जगदंबेच्या विग्रहांना अक्षता अर्पण करून घ्यायच्या. म्हणजे अक्षतांचं आसन आपण त्यांना दिलेलं आहे. आता वेळ येते पाय धुवायला पाणी देण्यासाठी. तर आता बघा, सुरुवातीला ते घरामध्ये आले म्हणजे भगवंत घरामध्ये आला, त्यानंतर आपण त्याला बसायला आसन दिलं. आता त्यांचे पाय धुणार आहोत, तर या वेळेला आपल्याला पाण्याची गरज पडणार आहे. मग या ठिकाणी आपण सर्वात प्रथम सप्त सरितांचं म्हणजे सप्त नद्यांचं स्मरण करून नंतर ते पाणी या ठिकाणी भगवंताला अर्पण करणार आहोत. या ठिकाणी हा पाण्याचा लोटा आहे आणि मी सप्त नद्यांचं स्मरण करत त्या ठिकाणी त्यांना पाय धुण्यासाठी नंतर पाणी देईल. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. म्हणजेच काय, गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना अशा सर्व पवित्र नद्यांचं स्मरण करून या ठिकाणी हे जे काही पाणी आहे या पाण्यामध्ये आपण 7 नद्यांचं आवाहन केलेलं आहे. म्हणजेच हे पाणी आता पवित्र झालेलं आहे. अशा प्रकारची आपण या ठिकाणी एक स्वतःची धारणा तयार केली. आता समोर जे काही आपण अभिषेक करणार आहोत, या अभिषेकामध्ये ज्या काही या वस्तू आपण वापरल्या, या वस्तूंची शुद्धता होण्यासाठी सुद्धा या वस्तूंवरती आपण पाण्याने प्रोक्षण करणार आहोत. प्रोक्षण म्हणजे पाण्याने फुलाने पाणी शिंपडणे, याला प्रोक्षण करणे असं म्हणतात. आणि याबरोबरच आपण शुद्धतेचा मंत्र सुद्धा या ठिकाणी म्हणणार आहोत. यानंतर आपण मंत्र म्हणून ह्या पाण्याचं प्रोक्षण करूया. ओम अपवित्रो पवित्रो वा सर्वान् वंस्तागतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्ष स बाह्याभ्यंतरः शुचिः. आता या ठिकाणी आपण सर्व वस्तूंचं पवित्रीकरण व्हावं यासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या पुंडरीकाक्ष म्हणजे भगवान विष्णूचं स्मरण करून तो जसा पवित्र आहे तशाच ह्या सर्व वस्तू सुद्धा पवित्र व्हाव्या अशी प्रार्थना भगवान विष्णूंना ह्या मंत्राद्वारे केलेली आहे. यानंतर या देवाला पाय धुवायला देण्याच्या आधी म्हणजे पाद्य देण्याच्या आधी या ठिकाणी जर कुठले नकारात्मक विचार असतील, नकारात्मक शक्ती असतील, भूत पिशाच किंवा वाईट काही त्या ठिकाणची निगेटिव्हिटी असेल ती या स्थानावरून निघून जावी यासाठी सुद्धा आपल्या धर्मशास्त्राने एक श्लोक मंत्र सांगितलेला आहे. त्याचं स्मरण करून इथलचे सर्व वाईट नकारात्मक विचार आणि प्रवृत्तीची लोक त्याबरोबरच नकारात्मक शक्ती या स्थानावरून निघून जाव्या हा श्लोक सुद्धा आपण या ठिकाणी म्हणून घेणार आहोत. आणि या ठिकाणी आपण 4ही दिशांना तांदूळ शिंपणार आहोत. ओम अपसर्गंतु ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्नकर्तार गच्छन्तु शिवाज्ञया. म्हणजेच काय की शिवाच्या आज्ञेने, भगवान शंकराच्या आज्ञेने शुभ कार्यामध्ये विघ्न टाकणाऱ्या भूतांनी या ठिकाणावरून निघून जावं असा भावार्थ ह्या श्लोकाचा किंवा ह्या मंत्राचा होता. आणि यानंतर आता या ठिकाणी नद्यांचं आवाहन करून झालं, स्वतःची शुद्धता करून झाली, वस्तूंची शुद्धता करून झाली, या ठिकाणच्या वाईट विचारांचं उच्चाटन करून झालं आणि हे उच्चाटन करून झाल्याच्या नंतर आता आपण देवाला पाय धुवायला पाणी देणार आहोत. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की बहुतांशी ठिकाणी हे सर्व 3ही श्लोक हे पूजेच्या सुरुवातीला म्हटले जातात आणि त्यानंतर पूजा सुरू केली जाते. परंतु माझे शिवपंथाचे गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांनी जे मला शिकवलं की त्यांच्या म्हणण्यानुसार आपण देवाचं पहिले आवाहन करावं, त्यांना आसन द्यावं आणि ज्या वेळेला आपण पाण्याचा वापर करू तर पाण्याचा वापर करण्याच्या आधी हे श्लोक म्हणावे. तर माझ्या गुरु आज्ञेने मी तसं करत आहे. इतर सर्व जे काही पुरोहित पुजारी असतात किंवा ज्यांना षोडशोपचारे पूजन येतं ते सुरुवातीलाच हे मंत्र म्हणतात. हेही मी या ठिकाणी विशेष नमूद करू इच्छितो. आता देवाला पाय धुवायला पाणी देऊया. ओम श्री महागणाधिपतये नमः. जगदंबा देवे नमः. पाद्योपाद्यम समर्पयामि. गणपतीला पाय धुण्यासाठी पाणी घालूया म्हणजे सुपारीवर पाणी घालूया. यानंतर तुळजा भवानी, सप्तशृंगी माता आणि रेणुका मातेच्या मूर्तीच्या पायावर सुद्धा पाणी घालून घेतलेलं आहे. आता पाय धुवून झालेले आहे. आता या ठिकाणी आपण त्यांना स्नान म्हणजेच आंघोळ घालूया. ओम श्री महागणाधिपतये नमः.
स्नानियम समर्पयामी. 2 पळ्या पाणी गणपतीच्या सुपारीवर घातलं. जगदंबा देव्यै नमः. स्नानियम समर्पयामी. शुद्धोदक स्नान समर्पयामी. म्हणजेच शुद्ध पाण्याने आम्ही जगदंबेला आंघोळ घालत आहोत. काही ठिकाणी याला शीतोदक स्नान समर्पयामी असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजेच थंड पाण्याने आम्ही तुला आंघोळ घालत आहोत. यानंतर आंघोळ घालून झालेली आहे. आता वेळ येते, बारी येते ती पंचामृत स्नानाची, जे आपण इथे तयार करून घेतलं होतं. सुरुवातीला आपण भगवान गणपतीचा अभिषेक करून घेऊया आणि त्यानंतर आपण जगदंबेच्या विग्रहाला सुद्धा त्या ठिकाणी हे अभिषेक करून घेऊया. या ठिकाणी मला हे सुद्धा सांगावंसं वाटतं, जर तुम्हाला सुपाऱ्या ठेवायच्याच नसतील तर तुम्ही थेट हे सर्व विधी फुलाने थेट गौरीच्या मुखवट्याला सुद्धा करू शकता. पण त्याने मुखवट्याला क्षती पोहोचते बऱ्याच वेळेला, कारण त्याचे डाग उमटतात किंवा ते थेंब चेहऱ्यावरती चिपकून बसतात, त्याने पोपडे निघतात. त्यामुळे मी तरी सुपारीवरच करतो आणि मूर्त्यांवरती करतो. पण तुम्हाला थेट जर मूर्तीवर करायचं असेल गौरीच्या मुखवट्यावर तर तुम्ही फुलाने दुरून सुद्धा करू शकता. गणपतीचा अभिषेक करूया. ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः. यानंतर गणेश अथर्व शीर्षाचं पाठ करून आपण गणपतीचा अभिषेक या ठिकाणी सुरू करूया. गणेश अथर्व शीर्ष म्हणजे काय? अथर्व म्हणजे जे कधीही अस्थिर होत नाही असं स्थिर. म्हणजेच काय? मनाला शांती देणारं, स्थिरता देणारं जे काही गणपतीचं स्तवन आहे, गणपतीचं सुक्त आहे, त्याला गणेश अथर्व शीर्ष असं म्हटलं जातं. कारण हा गणपती बुद्धीचा देवता आहे. तसाच तो गौरीचा नंदन म्हणजे गौरीचा मुलगा सुद्धा आहे. तर आता आपण गणेश अथर्व शीर्षाचा पाठ सुरू करूया. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चास्तात् अवपुरस्तात् अवोत्तरोत्तात् अवदक्षिणत्तात् अवोचोद्वर्तात् अवोधरोत्तात् सर्वतोमां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयः स्वं चिन्मयः त्वमानन्दमयः स्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वजगदितं तत्त्वजायते सर्वजगदितं तत्त्वस्तिष्ठति सर्वजगदितं त्वयलेमिष्यति सर्वजगदितं त्वया प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभचत्वारक वाग्पदानि त्वं वस्तत्रयातीतः त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायति नित्यं. त्वं ब्रह्मा स्वं विष्णु स्वं रुद्र स्वं इन्द्र स्वं अग्नि स्वं वायु स्वं सूर्य स्वं चन्द्रमा स्वं ब्रह्म भुवुर्भुवः सुरं गानादिं पूर्वमुच्चार्य वर्णादितरं तरम् अनुस्वार परन्तरः अन्धेरदूलसीतं तारेण रुद्धम्. एतत् तव मनुस्वरूपं ककार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहितासन्धि सैषा गणक विद्या गणक ऋषि निश्रुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशकुशमधारिणीं रदं च वरदं हस्ते विरणामशकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्. अवीरभूतं च सुष्ठातो प्रकृति पुरुषात् परम् एवं ध्यायति नित्यं स योगी योगिनावरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्तेस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. ओम श्री महागणाधिपतये नमः. पंचामृत स्नान समर्पयामि. अशा पद्धतीनुसार गणपती बाप्पाचा आपण गणेश अथर्व शीर्षाने पंचामृत स्नान करून घेतलेलं आहे. यानंतर आता आपण जगदंबेला सुद्धा पंचामृताने स्नान घालूया. जगदंबेसाठी आपण त्या ठिकाणी श्री सुक्ताचं पठण बहुतांशी करत असतो. ऋग्वेदामध्ये
सापडलेलं किंवा असलेलं हे श्रीसूक्त हे त्या ठिकाणी असणाऱ्या आदिशक्तीला आवाहन करणारं सूक्त आहे, ज्यामध्ये विष्णू पत्नी लक्ष्मीचं आवाहन केलेलं आहे आणि अलक्ष्मीचं उच्चाटन व्हावं अशी प्रार्थना सुद्धा केलेली आहे. या श्रीसूक्ताचं पठण आपण करूया. ज्यांना गणेश अथर्व शीर्ष येत नाही किंवा श्रीसूक्त येत नाही त्यांनी सरळ गणपती बाप्पा मोरया म्हणून जरी आंघोळ घातली आणि आई राजा उधो उधो म्हणून जरी जगदंबेला आंघोळ घातली तरी सुद्धा चालते, त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. परंतु मला येतंय तर मी या ठिकाणी ते घालून घेतोय. ओम जगदंबा देवे नमः. पंचामृत स्नान समर्पयामि. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः. ओम तामः जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यविन्देयं गामश्वं पुरुषाणम् अश्वपूर्वामृतमद्याम् अस्तिनादप्रबोधिनीं श्रीवं देमि हूपहवये श्रीमारदेवी जोषतां कां सुस्मितां हिरण्यप्रकारमार्द्वां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामि हूपहवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवदुष्टामुदारं तां पद्मिनीं शरणप्रपद्ये लक्ष्मीर्मेण शतत्वां वृणेः. आदित्यवर्णो तपसोऽधिजातो वनस्पतिस्तरुक्षोत बिल्वः तस्या फलानि तपसानुदन्तु मायान्त्यराया च बाह्यः अलक्ष्मीः. उपेन्तु मां देवसखः कीर्तिच्च मनिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रहेऽस्मिन् कीर्तिस्मृतिं ददातु मे शुत्पत्ति सामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अमृधीम समृद्ध सर्वानुदमे गृहात्. गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामि होपहवये श्रियं मनसकाममां कोतिं वाचां सत्यमशिमहि. पशूनां रूपमन्नस्य महे श्रियमिषतामिषः कर्दमेन प्रजा भूतः महि सम्भव कर्दम. श्रियं वासय मे कुलेः मातरं पद्ममालिनीम् आपः सुजन्तु स्निग्धानि किचितव समे गृहे निचिदेवी मातरं. श्रियं वासय मे कुलेः ओमादराम्यहं कर्णिम्यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यामिरन्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः. ओमादरां पुष्करिणी पुष्टिपिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रामिरन्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावः. ओं तामः जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां प्रभुतं गावदाशोश्वानविन्देयं पुरुषाणं यः शुचिः प्रयत्वा भूत्वा जुयुदाजामनवहं सुक्तं पञ्चदर्शं च श्रीकाम सततं जपेत सदाः. ॐ पद्मानने पद्मऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे पद्माक्षीण सौख्यलभाम्यहम्. अश्वदाय गौदाय धनदाय महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामाञ्च देहि मे. पद्मानने पद्मविद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पातमयी वन्दिरस्वं. पुत्रपौत्रं धनं धान्यं हर्षश्वादिगवे रतनं प्रजनां भवसि माता आयुष्मन्तु करोतु मां. धनरग्निधनं वायुधनं सूर्योधनं वसुधनं इन्द्रबृहस्पतिवर्णं धनमस्तु मां. वैनतेय सोमं पीबं सोमं पीबत रुद्रः सोमं धनिष सोमिनो मह्यं ददातु सोमिना. न क्रोधो न मार्तस्य न लोभो न शुभमति भवति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सदा. ओम सरसिजनिलये सरोजस्थितवल्तरांशुकगन्धमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकसी प्रसिद्धमह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवप्रियं लक्ष्मीं प्रियं सखी देवी नमाम्यच्युतवल्लभां. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीवर्चस्वमायुष्यरोगविदात शोभमानं महीयते धनधान्यं बहुपुत्रलाभं शतसंवत्सर दीर्घमायुः. श्री जगदंबा सप्तशृंगी जगदंबा रेणुका जगदंबा तुळजा भवानी देवे नमः. पंचामृत अभिषेक स्नानं समर्पयामि. अशा पद्धतीनुसार जगदंबेचा पंचामृताने अभिषेक करून झाला, गणपतीचा पंचामृताने अभिषेक करून झाला. आता आपण यांना शुद्ध पाण्याने अंघोळ घालून या विग्रहांना बाजूला घेणार आहोत. ओम पहिले गणपतीची प्रथम सुपारी. महागणाधिपतये नमः. शुद्धोदक स्नान शीतोदक स्नान समर्पयामि. श्रीकुलस्वामिनी तुळजा भवानी देवे नमः. शुद्धोदक स्नान शीतोदक स्नान समर्पयामि. जगदंबा रेणुका देव्यै नमः. शुद्धोदक स्नान शीतोदक स्नान समर्पयामि. सप्तशृंग निवासिनी नमः. शुद्धोदक स्नान शीतोदक स्नान समर्पयामि. ओम. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आपण शुद्ध पाण्याने आता जगदंबेला स्नान घालून घेतलेलं आहे. आता ह्या मूर्त्या मी कोरड्या करून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढचे उपचार विधी दाखवणार आहे. चला तर.
आता या ठिकाणी मूर्त्यांना कोरडं करून मी समोर जगदंबेच्या मूर्तीच्या ठेवून घेतलेलं आहे. आता ह्या गौरी महालक्ष्मीला आपण पुढचे विधी करणार आहोत. आता आंघोळ करून झाली. आंघोळ झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम द्यावं लागतं ते म्हणजे वस्त्र, म्हणजेच कपडे. आता आपण त्यांना वस्त्र अर्पण करून घेऊया. आता हे वस्त्र सुद्धा आपण अक्षदानेच अर्पण करणार आहोत. ओम महागणाधिपतये नमः, जगदंबा देव्ये नमः, ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. वस्त्रार्थे अक्षतान समर्पयामि. यानंतर अक्षदा वाहून झालेले आहे, म्हणजे वस्त्र अर्पण करून झालेली आहे. आता या ठिकाणी आपण कापसाची वस्त्र सुद्धा वाहू शकतो, परंतु हे मुखवटे आपल्याला वरती स्थापन करायचे आहे बॉडीला. त्यामुळे आता जर कापसाची वस्त्र अर्पण केली तर ती खराब होतील. त्यामुळे आपण जेव्हा तिथे वरती बॉडीला मुखवटे घालू तेव्हा कापसाची वस्त्र घालावी. इथे फक्त वस्त्रांसाठी अक्षदा वाहिल्या तरी पुरेशा ठरतात. आता वस्त्र वाहून देऊन झालेली आहे. यानंतर आता आपण त्यांना डोक्याला लावायला त्या जसं की हळद असते, कुंकू असते, ह्या गोष्टी देऊन घेऊया. ओम श्री महागणाधिपतये नमः, ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः, जगदंबा देव्ये नमः. हरिंद्रा समर्पयामि. हरिंद्रा म्हणजे हळद बरं का, म्हणजे हळद आपण देवाला अर्पण करून घेत आहोत. आता हे पण विधी मी सर्व त्या छोट्या प्रतिकात्मक मूर्त्यांनाच करून घेत आहे. तुम्ही सुपाऱ्यांना करावं. मूळ मूर्त्या मात्र हळद कुंकू लावल्याने बऱ्याचदा खराब होतात. ओम महागणाधिपतये नमः, कुंकुम समर्पयामि. जगदंबा देव्यै नमः, ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः, कुंकुम समर्पयामि. हळद आणि कुंकू हे या ठिकाणी आपण भगवंताला अर्पण करून घेतलेलं आहे. यानंतर आपण त्यांना सुगंधित परिमल द्रव्य, आता सुगंधित परिमल द्रव्य म्हणून जे आपण अत्तराची बॉटल घेतलेली आहे, तर अनामिकेने म्हणजेच देवाच्या बोटाने, करंगळी जवळच्या बोटाने उजव्या हाताच्या आपण हे अत्तर गणपती बाप्पाला आणि त्याबरोबरच जगदंबेच्या विग्रहाला सुद्धा लावून घेऊया. श्री महागणाधिपतये नमः, सुगंधित परिमल द्रव्यम प्रोक्षयामि. अशा पद्धतीनुसार आपण या ठिकाणी गणपतीला सुगंधित परिमल द्रव्य अर्पण करून घेतलेलं आहे. आता आपण पुढचा विधी करणार आहोत तो म्हणजे देवाला त्या ठिकाणी असणारा धूप दीप यांचा त्या ठिकाणी वास देणे किंवा सुवास देणे. तर तुम्ही अगरबत्त्या पेटवून घ्या आणि दिव्यावर पेटवल्या तरी चालतील. आता देवाला बऱ्याच वेळेला अगरबत्तीचा धूप देत असताना मी एक शक्कल अशी ऐकली की अगरबत्त्या देवाला किंवा देवीला चालत नाही, कारण अगरबत्त्यांमध्ये बांबू असतो, बांबूची काडी असते आणि बांबूची काडी ही मृत्यू संस्काराला वापरली जाते. त्यामुळे देवाला अगरबत्ती चालत नाही किंवा बांबूच्या काडीची धूपबत्ती चालत नाही. ही शक्कल काही अंशी बरोबर असेल सुद्धा, पण मी अजिबातच मानत नाही. त्याचं कारण असं, आपल्या बापजाद्यांनी, आजोबांनी, पंजोबांनी पिढी दर पिढी ह्याच अगरबत्त्या लावल्यात ना, आणि अगदी राजेशाही थाटामध्ये काही जण त्या ठिकाणी गुगुळ किंवा ऊद वगैरे जाळतही असतील निखाऱ्यावरती, परंतु आपण तर जसं आठवतंय आपल्याला बापजाद्यांपासून आपण अगरबत्त्याच लावत आहोत आणि ती एक रूढी पडलेली आहे, परंपरा पडलेली आहे. आणि परंपरा आणि रूढी ही त्या ठिकाणी देवतेला मान्य असते. त्यामुळे अगरबत्त्या बिनधास्तपणे देवाला चालतात. उगे कोणीही अशा शक्लीला वगैरे मानू नये की देवीला बांबूच्या काडीची अगरबत्ती वगैरे चालत नाही. आम्ही तर सर्रास वापरतो. उलट आमच्या जगदंबा देवी संस्थांमध्ये जो काही उदी असते, जो काही अंगारा असतो, जे काही भस्म भक्तांना दिल्या जातं, हे भस्म आम्ही अगरबत्त्यांचंच देतो. आणि अष्टमी आणि नवमीच्या होणाऱ्या होमाचं जे काही त्या ठिकाणचं समिध्याचं जी काही राख असते तिचं आणि अगरबत्तीचं असा मिश्रित तो आमचा अंगारा त्या ठिकाणी असतो. बघा, अगरबत्त्या पेटेपर्यंत आपला एवढा मुद्दा बोलून सुद्धा झाला. या ठिकाणी आता आपण अगरबत्त्यांचा धूप गणपतीला आणि देवीला देऊन घेऊया. ओम श्री महागणाधिपतये नमः, जगदंबा देवे नमः, ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. धूपमाग्रपयामि. यानंतर आपण देवाला दिवा दाखवून घेणार आहोत. ओम ज्येष्ठा गौरीये नमः, कनिष्ठा गौरीये नमः, महागणाधिपतये नमः. दीपम दर्शयामि. म्हणजे असा दिवा आपण या ठिकाणी गौरीला दाखवून तो आता आपण या ठिकाणी बाजूला ठेवून घेणार आहोत. यानंतर वेळ येते ती म्हणजे हार, फूल आणि निरनिराळ्या प्रकारची पत्री त्या ठिकाणी जगदंबेला वाहण्याची. तर या ठिकाणी आपण गणपतीला दुर्वा वाहून घेणार आहोत. ओम श्री महागणाधिपतये नमः. दुर्वांकुर समर्पयामि. 21 दुर्वा आहेत ह्या.
जगदंबेला आपण फूल अर्पण करून घेणार आहोत. याबरोबरच लाल रंगाचं फूल आहे आणि गणपतीला त्या ठिकाणी लाल फुलांचा देव म्हणण्यात आलेला आहे की गणपतीला लाल फुलांचा विशेष असा मान आहे. गणेश अथर्व शीर्षामध्ये सुद्धा आपल्याला रक्तपुष्प असा उच्चार अनेक वेळेला येतो. हे रक्तपुष्प म्हणजे लाल रंगाचं पुष्प. तर लाल चुटुक ही गुलाबाची कळी मला इथे सापडली फुलांमध्ये, ती सुद्धा गणपतीला अर्पण करून घेऊया. ओम श्री महागणाधिपतये नमः. रक्तपुष्प समर्पयामी. जगदंबेला आपण या ठिकाणी फुलं अर्पण करून घेऊया. ज्येष्ठा गौरीये नमः. कनिष्ठा गौरीये नमः. मिलितोपचार हे पुष्प समर्पयामी. झेंडूची फुलं या ठिकाणी मी अर्पण करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी आघाड्याची पानं सुद्धा अर्पण करायची असतात, परंतु ती आम्ही वरती ज्या वेळेला गौरीची स्थापना करू तेव्हा त्यांच्या चरणावरती अर्पण करणार आहोत. आता या ठिकाणी नैवेद्य दाखवण्याची वेळ येते. नैवेद्य दाखवण्यासाठी इथे जे काही गोड पदार्थ आपण घेतले होते, मोतीचूरचे लाडू, चकली, शेव वगैरे, तर याचा नैवेद्य देणार आहोत. नैवेद्य देण्यासाठी बघा, ज्या ठिकाणी तुम्ही नैवेद्य देता तिथे खाली सर्वात प्रथम आपण एक पाण्याने चौकट तयार करून घेऊया. अनामिकेने देवाजवळच्या बोटाने हातानेच जमिनीवरती एक चौकट, या चौकटीला मंडल म्हटलं जातं बरं का. हे मंडल तयार करून घेतलेलं आहे आणि ह्या मंडलावरती, चौकटीवरती आता आपण हा नैवेद्य ठेवलेला आहे. आणि याबरोबरच आपण मंत्र म्हणून हा नैवेद्य त्यांना अर्पण करूया. पाणी. ओम महागणाधिपतये नमः. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. जगदंबा देवे नमः. ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. पुन्हा एकदा पाणी फिरवायचं आहे. ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. म्हणजे जे आपले पंचप्राण असतात त्या पंचप्राणांना या ठिकाणी आपण अन्न ग्रहण करण्याची विनंती करून पाणी फिरवून घेतलेलं आहे. आता जसं आपण जेवण झालं की हात धुवायला आपल्याला पाणी लागतं, तसंच ते पाणी गणपतीला आणि गौरीला सुद्धा लागतं, अशी भावना ठेवून आपण या ठिकाणी एक छोटीशी ही प्लेट ठेवलेली आहे समोर. या प्लेटीमध्ये आपण हात धुवायला पाणी देऊया. ओम महागणाधिपतये नमः. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. हस्तप्रक्षालनम समर्पयामिहि. हस्तप्रक्षालन म्हणजे हात धुण्यासाठी 2 पळ्या पाणी दिलं. आता तोंड धुण्यासाठी पाणी देऊया. ओम श्री महागणाधिपतये नमः. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. मुख प्रक्षालनार्थे पाणीयम समर्पयामिहि. अशा पद्धतीनुसार पाणी फिरवून ही ताटली सुद्धा मी या ठिकाणी बाजूला करून घेतो. आता जेवण करून झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर हमखास लागतो तो म्हणजे पानाचा विडा म्हणजेच तांबूळ. तर या ठिकाणी विडे तयार करून मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले होते की आपण तयार करून घेतले आहेत. तेच विडे आपण इथे अर्पण करून घेणार आहोत. ओम श्री महागणाधिपतये नमः. तांबूल समर्पयामिहि. ज्या त्या गौरी समोर तिचा मानाचा विडा मी या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे. आता विडा ठेवून झालेला आहे. या विड्यावरती आपण फळं ठेवायची असतात. त्याबरोबरच ऋतुमानानुसार काही वस्तू असतील त्या ठेवायच्या असतात. नारळ ठेवायचा असतो, परंतु नारळ आपण ओटीवरती ठेवणार असल्यामुळे इथे मी तो मंत्र काही म्हणत नाही. फक्त मी या ठिकाणी ओटी भरून घेत आहे जगदंबेची. तर या ठिकाणी बघा, ओटी भरण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे. हा खणाचा पीस आहे. या खणाच्या पिसाची अशी ही त्रिकोणी घडी आपण तयार केली. या त्रिकोणी घडीवरती म्हणजेच खणावरती आपण त्या ठिकाणी विड्याचं पान ठेवून घेतलं. विड्याच्या पानावरती आपण हळदीची पुडी ठेवून घेतली. त्यानंतर कुंकवाची पुडी ठेवून घेतली आणि वरती आपण हे जे काही ओटीचं सामानाची पुडी मिळते ती पुडी ठेवून घेतली. या पुडीमध्ये बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, हळद आणि सुपारी अशा 5 वस्तू असतात. आता ही ओटी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. हिच्यावर नारळ सुद्धा असतो, तो आपण नंतर ठेवणार आहोत वरती. ओम ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. जगदंबा देवे नमः. ओटी समर्पयामिहि. या ठिकाणी मी नैवेद्याचं ताट बाजूला काढून तिथे ह्या ओट्या ठेवून घेत आहे. ओम ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. ओटी समर्पयामिहि. ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः. ओटी समर्पयामिहि. ओटी अर्पण करून झाली की त्या ओटीवरती आपल्याला थोड्या थोड्या अक्षदा वाहून त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं असतं. थोड्या थोड्या अक्षदा मी त्यावरती वाहून घेत आहे. त्यावरती मी एक फूल सुद्धा ठेवून घेतो.
आणि आता आपण याला हळद कुंकू अर्पण करूया. आता ही ओटी आपण घरातील सुवासिनीच्या किंवा कुमारिकेच्या हाताने भरली तरी सुद्धा चालते. बरेच जण म्हणतात की पुरुषांनी जगदंबेची किंवा देवीची ओटी भरू नये, त्यासाठी महिलाच लागते. तर मग असं जर असतं तर आमच्यासारख्या आराध्यांची मोठी पंचायत झाली असती बरं का. म्हणजे आम्ही आराधी कुठल्याही महिलांपेक्षा कमी नाही. सर्व विधी जगदंबेच्या साडीपासून ते नैवेद्यापर्यंत आम्हीच बनवतो आणि आम्ही ह्या रिवाजाला मानत सुद्धा नाही. देवीची ओटी भरायचा अधिकार हा आराध्यांना असतो, कारण आराधी हा जगदंबेचा नात्याने पत्नी लागतो. कारण देवीसोबत लग्न लावूनच कवड्याची माळ धारण केली जाते. त्यामुळे जगदंबेला स्वतःचा पती मानून तिची ओटी भरायला आराध्याला चालते. या ठिकाणी मी ओटी भरून घेतलेली आहे आणि ऋतुमानानुसार फळे म्हणून या ठिकाणी बघा ही केळाची एक फणी. इथे तुम्ही काहीही पंचफळे म्हणजे चिक्कू, डाळिंब, आंबा, गोड फळे सुद्धा घेऊ शकता, सफरचंद. तर इथे मी केळाची फणी घेत आहे. ओम जगदंबा देव्ये नमः. मिलितोपचारे फल समर्पयामिहि. म्हणजे जे आम्हाला मिळालं ते फळ आम्ही तुला अर्पण करत आहोत. केळाची फणी आपण ठेवून घेतलेली आहे. यानंतर आता आपण जगदंबेची आरती घेऊया आणि त्या ठिकाणी तिच्या या पूजेचं आपण समारोप करूया. ठिकाणी मी जेवढे काही हे उपचार दाखवले ना, हे सर्व तुम्हाला जर एखादा पंडित किंवा पुरोहित मिळाले तर ते व्यवस्थित करून घेतील. परंतु घरी आपल्याला एवढे मंत्र येत नसतात किंवा सर्वांनाच या मंत्रांची माहिती नसते, हे सुक्त पाठ नसतात. त्यावेळेला आपण हाताला जे येईल ना ते हळद कुंकू दही दूध सरळ जगदंबा माता की जय, गणपती बाप्पा मोरया, आई राजा उधे उधे, गौराई माता की जय किंवा महालक्ष्मी माता की जय असं म्हणून सरळ सरळ अर्पण करत जावे. अगदी तुम्हाला साधं समर्पयामी एवढं सुद्धा जरी म्हणता नाही आलं तरीही चालेल, कारण देव हा मंत्राचा नाही, सुक्ताचा नाही, स्तोत्राचा नाही, तर तुमच्या भावाचा भुकेला आहे. इथे आपला भाव महत्वाचा. त्यामुळे भावाला जे येईल, मनाला जे येईल, श्रद्धेने जे येईल ते भगवंताला अर्पण करावं. आणि या बाबतीमध्ये तर मला येरमाळा देवस्थान येडेश्वरी आणि तुळजापूर भवानी संस्थान तुळजापूर यांचं विशेष कौतुक वाटतं की तिथे कुठल्याही प्रकारचे वैदिक मंत्रांना, पुराणोक्त मंत्रांना स्थान नाही. सरळ आई राजा उधे उधे म्हणून जगदंबेला सर्व विधी अर्पण केले जातात, अगदी सर्वसामान्य भाविकाला. म्हणून तुळजाभवानी स्वतःची वाटते, येरमाळ्याची येडेश्वरी स्वतःची वाटते. असो, या ठिकाणी आपण आरती प्रज्वलित करून घेतलेली आहे. आता आपण महालक्ष्मीची आरती सुद्धा या ठिकाणी म्हणूया. आता मी एक महालक्ष्मीची पारंपरिक आरती तुम्हाला या ठिकाणी म्हणून दाखवतो आणि ही आरती म्हणत असताना थोडंसं वाद्य सुद्धा आपण त्या ठिकाणी वाजवणार आहोत. सर्वांगे सुंदर उठचेंदुराचे कंठे रडके महाभक्ता पराचे दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय जय रत्न कटिका पारा तुला उरुतरा चंद्रनाची उठी चंद्रेश्वरा तुले गणित मुकुट चोले तोरा गणपती रे चंद्रा गया जय देव जय देव जय मंगलमूर्ति श्री राजा दर्शन मात्रे मात्रे कामना पूर्ती जय देव जय देव लंबोल पीतांबर परिहर बंधना दर्शन मात्रे भावे भावे निज भक्ताचा घरी राहती रमाबाई तान कोल्हापूर दैत्य कोल्हापूर तीन केला विचार ओवाळा भावे महालक्ष्मी भावे कृपालक्ष्मी निज दासाच्या घरी राहते सुखी कुमार मामा महालक्ष्मी नावे तुझे सारी नावे तुझे तुझे गंगा गौरी भक्ता घराला येशी ओवाळा भावे महालक्ष्मी भावे कृपालक्ष्मी
निज भक्ताच्या घरी राहते सुखी कर्पूराच्या लावू ज्योती ओवाळू ओजा गौरी महालक्ष्मी भक्ता घरी ओवाळा भावे महालक्ष्मी भावे कृपालक्ष्मी निज भक्ताच्या घरी राहते गौरम करुणावतारम संसारसारम मुर्गेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। श्री जगदंबा देवे नमः ज्येष्ठा कनिष्ठा गौरी नमः महागणाधिपतये नमः जगदंबा सप्तशृंगी जगदंबा रेणुका जगदंबा तुळजा भवानी देवे नमः। आरती करून झालेली आहे। आरतीला जमिनीवर ठेवून आपण तिला एक पळीभर पाणी फिरवून घेणार आहोत, म्हणजेच आरती देवीला अर्पण करून घेणार आहोत। ही आरती आपण गणपती बाप्पाला आणि जगदंबेला देऊया। गणपती बाप्पा मोरया, महालक्ष्मी माता की जय, गौराई माता की जय। यानंतर प्रार्थना करून आपण ही आरती सर्वांना या ठिकाणी देऊया। ओम आवाहनं न जानामि तथार्चनं पूजां चैव न जानामि क्षमतां परमेश्वरी मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्णतदास्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेक शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष मां परमेश्वरी। माते तुझे ध्यान आम्हासी राहो, तुझे नाम अमुच्या मुखासी येवो। माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझ्या चरणास। अपराध माझे कोटी न कोटी दयाळू अंबिके घ्यावे हो पोटे। अंबाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी। बोल भवानी माता की जय। आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे। तर या ठिकाणी आता आपण गौरीच्या जे प्रतिकात्मक सुपाऱ्या होत्या किंवा मूर्त्या म्हणूया, त्यांचं षोडशोपचारे पूजन करून त्यांना सुद्धा इथे स्थान दिलेलं आहे। जसं की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो पहा, आई सप्तशृंगीच्या मूर्तीला मी इथे गौरीच्या पायाशी ठेवून घेतलं आहे। तसंच आई तुळजा भवानीची मूर्ती आणि आई रेणुका मातेची मूर्ती सुद्धा ठेवून घेतलेली आहे। आता ह्या मूर्त्यांना इथे गौरीच्या चरणांशी स्थान देऊन असं आपण भावार्थ ठेवला की आपण हे षोडशोपचारचे अभिषेक वगैरे सर्व विधी मुख्य मूर्त्यांवरतीच केलेले आहे। मुख्य मूर्त्या उभारून झालेल्या आहे। आता यांच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे आपण बघणार आहोत। आता मुळामध्ये प्राणप्रतिष्ठा ही त्या ठिकाणी एखाद्या मूर्तीत केली जाते किंवा पाषाणी विग्रहामध्ये केली जाते। आता इथे गौरीचं स्वरूप असं असतं की खालची बॉडी जी आहे ती फायबरची असो, लोखंडाची असो, कोथळ्याची असो, ती निर्जीव असते। वरचा मुखवटा चिनी मातीचा असो किंवा पितळी असो, त्यामध्ये आपण देवत्व मानतो। मग अशा वेळेला प्राणप्रतिष्ठा नेमकी करायची कशी? कारण वरचा मुखवटा हा त्या ठिकाणी देवत्वाचा, खालची बॉडी निर्जीव असते। तर ते आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। या ठिकाणी बघा, गौरी महालक्ष्मीचा हा मुखवटा आहे, खाली ही बॉडी आहे। तर मूर्तीच्या किंवा विग्रहाच्या आपल्याला डाव्या छातीवरती म्हणजे हृदयावरती स्वतःचा उजवा हात ठेवायचा असतो। तर तो विधी बघा मी या ठिकाणी करून घेत आहे। मी सर्वात प्रथम जो स्वतःचा डावा हात आहे, माझा डावा हात मी स्वतःच्या डाव्या छातीवरती दाबून धरत आहे की माझ्या डाव्या हाताला माझ्या हृदयाचे ठोके फील झाले पाहिजे। आणि त्यानंतर माझा उजवा हात मी गौरीच्या डाव्या हृदयावरती छातीवरती ठेवत आहे आणि ठेवताना तो मी अर्धा मुखवट्यावरती आणि अर्धा बॉडीवरती ठेवत आहे। आणि 15 वेळेला आपल्याला ओंकाराचं उच्चारण करायचं आहे। ओम 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 ओम। ज्येष्ठा कनिष्ठा गौरीये नमः। प्राणप्रतिष्ठापन कार्यार्थे 15 प्रणव उच्चार करिष्ये ओम। अशा पद्धतीनुसार आपण 15 वेळेला उच्चारण त्या ठिकाणी करवून घेतलं। हीच विधी आपण
दुसऱ्या गौरीवरती सुद्धा करून घेणार आहोत. म्हणजेच स्वतःचा डावा हात स्वतःच्या डाव्या छातीवरती दाबून ठेवून स्वतःच्या हृदयाचे ठोके डाव्या हाताने फील करायचे. उजवा हात गौरीच्या डाव्या छातीवर ठेवायचा, पण ठेवताना अर्धा मुखवट्याला स्पर्श होईल आणि अर्धा हात छातीवर बॉडीला राहील. म्हणजेच बॉडी आणि मुखवटा दोन्हीही एकाच हातामध्ये कव्हर होतील. अशा पद्धतीनुसार तो ठेवून 15 वेळेला प्रणव उच्चार म्हणजे ओंकाराचा उच्चार करायचा आहे. ओम 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 ओम. आणि आता साहजिकच दुसरीकडे 2च गौरी असतात. आमच्याकडे जगदंबेच्या स्वरूपाच्या 3 आहे. तिसऱ्या गौरीवर सुद्धा मी हेच विधी करून घेतो. गौरीच्या डाव्या छातीवरती हात ठेवून अर्धा मुखवट्यावरती, अर्धा बॉडीवरती आणि 15 वेळेला ओंकाराचा उच्चार. ओम 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 ओम. ओम जगदंबा देवे नमः. ज्येष्ठा कनिष्ठा देवे नमः. उदयोस्तु. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ अत्यंत विस्तृत आहे, मोठा झालेला आहे. परंतु प्रत्येक मला विधी त्यामध्ये एवढी तुम्हाला विस्तृत दाखवायची होती की घरच्या घरी प्रत्येकाला जमेल. यामुळे मी या विधीमध्ये कुठेही त्या ठिकाणी शॉर्टकट फॉर्म यूज केला नाही. म्हणजे मी कुठेही त्याला कटछाट केली नाही. जेवढं विस्तृत मी घरी केलंय तेवढंच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मग आगमन असेल, षोडशोपचारे पूजन असेल, आता शेवटची प्राणप्रतिष्ठा असेल, अशा पद्धतीनुसार तुम्ही हे सर्व विधी त्या ठिकाणी करवून घ्यावे. आता आमची भरपूर आरास अजून मांडायची बाकी आहे. मुख्य विग्रह स्थापन करून झालेले आहेत गौरींचे. आणि शक्य झाल्यास आपण मुख्य पूजनाच्या दिवशी किंवा जेव्हा मला 5 दिवसांमध्ये वेळ मिळेल तेव्हा गौरीच्या आरतीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड करेलच. याबरोबरच गौरीची एक अतिशय जुनी आणि पारंपरिक अशी आरती सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला शिकवेल, जी आरती सहसा कुठेही उपलब्ध होत नाही, जी मला एका गोंधळ्याकडून प्राप्त झालेली आहे. अशी अतिशय दुर्मिळ अशी आरती आपण त्यामध्ये शिकवणार सुद्धा आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांवरती गौरीची कृपा दृष्टी राहो. जय जगदंब. नमो आदेश.